नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 3 जुलै शुक्रवारी आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे. एक अत्यंत शुभ तिथी मानला जातं. असे मानलं जातं की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातली दुःख कमी होतं आणि आनंदाच्या समृद्धी मिळतं. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणारा असं होतं. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातला संकट दूर करण्याकरता प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतींनी प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थी व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालमुखी मानसिक शांती, यश आणि अडथळ दूर करण्यासाठी विशेषतः फलदायी मानलं जातं. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातली नकारात्मकता ऊर्जा दूर होतं आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहतं. तसेच गणपती बाप्पांची कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीची हे व्रत सूर्य उदयापासून ते सुरू होतं आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होतं. म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचं मानलं जातं. चंद्र पाहिल्यानंतर हे व्रत संपतं व पूर्ण होतं आणि संकष्टी चतुर्थीला चंद्र उदयाच्या वेळ ही रात्री 9:52 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचे आहे आणि त्यांची पूजा करून मग व्रत सोडायची आहे. ज्येष्ठ महिन्यातली कृष्ण पक्षाला चतुर्थीला भगवान गणेशाच्या कृपा पिंगल रूपाच्या पूजा केला जातं. हा दिवस कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखला जातं. जे या दिवशी उपवास करतात त्यांना सर्व दिशेने यश आणि समृद्धी प्राप्त होत असतं. संकष्टी चतुर्थीला भद्र सकाळी 5:28 सकाळी 11:20 असेल. ती पाताळात वास करते. या काळात पूजा आणि प्रार्थना करता येत नाही. भद्र गणपतीची पूजेचा अडथळा आणणार नाही. गणपती बाप्पांना संकटनाशक म्हणून ओळखलं जातं. कोणत्याही प्रकारच्या संकट असल्याने बाप्पांनी पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळत असतं. तसेच गणपतीला बुद्धीच्या देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांना गणेशाच्या पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांचे ज्ञान आणि बुद्धी मिळतं. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केलं जातं आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रखारातली पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणारच आहे. तर कोणती वस्तू टाकायच्या, कोणत्या वेळात टाकायच्या आहे याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत राहील. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं. या वेळातली स्नान मनाला शांती आणि प्रसन्न करतं. हे स्नान दिवसभरच्या पूजासाठी शरीराला आणि मनाला शुद्धी करतं. यामुळे भक्त गणेशाच्या पूजा अधिक
मनोभावी करू शकतात. संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या सुरुवात करण्याकरता अगोदर हे स्थान जे आहे ते या व्रताचा एक प्रमुख भाग आहे. आता आपल्याला हातामध्ये अक्षदा आणि फुलं घेऊन गणपती बाप्पांच्या नामस्मरण हे करायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करायला आणि आपल्या यथाशक्ती प्रमाणे आपल्याला दानही करायची आहे. पण हल्लीच धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या तीर्थक्षेत्रात जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायची आहे आणि आपल्याला स्नानही करायची आहे. स्नान केल्यामुळे आपल्या मनालाही तनालाही शांती भेटतं. म्हणूनच आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीर्थक्षेत्र जाऊन आंघोळ करायची आहे आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि अंथरुणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या नामस्मरण करायची आहे. आपल्याला गणपती बाप्पांच्या नामस्मरण करून झाल्यानंतर आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे. आता आपल्याला आंघोळीच्या पाणीही काढायची. जर शक्य असेल तर थंड पाण्याने स्नान करा आणि तर कोमट पाणी घेतलं तरीही चालणार आहे. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे लाल चंदन. आता तुमच्याकडे लाल चंदन असेल तर लाल चंदन टाका, नसेल तर तुम्ही पिवळी चंदन टाकली तरीही चालणार आहे. तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तीळ ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतं. तसेच काळे तीळ ही आपल्या पितरांच्या सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण काळे तिळापासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये असणारे प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे आणि कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच आपल्याला पंचगव्य सुद्धा आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्वही दिलं जातं. आता हे पंचगव्य तुम्ही अगदी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका शक्यतो किंवा अगदी अंगाला चोळलं तरीही चालणार आहे. आता पंचगव्य म्हणजे काय तर गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टीच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. गाईशी संबंधित या 5 गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही. खेड्यापासून ते शहरापर्यंत कोणतेही धार्मिक सण, शुभकार्य, पूजाविधी यामुळे पंचगव्य वापर करायला प्राधान्य दिलं जातं. पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातं. म्हणूनच तुम्ही अगदी आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पंचगव्य टाकू शकता किंवा अंगाला चोळली तरी मग आंघोळ केली तरी चालणार आहे. आता पंचगव्य चोळली तरी चालणार आहे. तरी तुम्हाला पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरण ते शरीर शुद्धीकरणपर्यंत कोणतेही हिला आंघोळीच्या पाण्यामध्ये केलं तरी चालेल. तर आपल्याला कुठे भेटेल तर कुठलेही साहित्य दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल. टाक्या आपल्याला स्नानही करायची आहे. बरेच जर लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात. यामुळे सुद्धा त्यांना केलेली उपायाच्या कोणतेही शुभ फळ प्राप्त होत नाही. म्हणूनच आपल्याला काय करायचे, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्याला उजव्या खांद्यावर टाकायची आहे. मग 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायची आहे आणि यानंतर संपूर्ण स्नान ही करायची आहे. स्नान करताना निरंतर आपल्याला ओम नमो गणेशाय नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा गंगेचे, यमुनेच्या, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी जल मिन्स निधी करू या स्नान मंत्र आहे. या 3 मंत्रापैकी कोणत्याही एक मंत्राचा तुम्हाला जप ही करायची आहे. आपल्याला स्नान ही करायची आहे. जेव्हा आपण आंघोळी
खालच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतं, याच्याबरोबर मंत्राचा जप करतं. त्यामुळे आपल्या तणावासोबतच आपल्या मनाचीही शुद्धीही होत असतं आणि पवित्र मनाने केल्याने प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळही प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातली प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो, हीच मी मनामध्ये इच्छा करते. चला तर मग भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.